पुनर्मूल्यांकनाची अत्यंत किचकट प्रक्रिया आपल्या विद्यापीठात राबवली जायची। अनेक प्रक्रियेतून विद्यार्थ्याला जावं लागत होतं। तेव्हा असं वाटलं की ही कुठेतरी किचकट प्रक्रिया आहे आणि याला आपण सोपं केलं पाहिजे। तत्कालीन परीक्षा नियंत्रक होते, त्यांची याच विद्यापीठ प्रतिनिधी काळात मी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की इतक्या अडचणीतून आणि इतक्या किचकट प्रक्रियेतून विद्यार्थ्याला जावं लागत असेल तर ते त्याच्यासाठी अडचणीचं होईल। त्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेबाबत आवाज उठवून त्याला सोपं करण्याचं काम मी विद्यापीठ प्रतिनिधी असताना केलं। त्याही पुढे जाऊन की आमचा विद्यार्थी जर पुनर्मूल्यांकनाचे पैसे भरत असेल आणि त्याचे मार्क्स जर वाढून येत असतील तर त्यांनी केलेला दावा हा खरा ठरतो। तो दावा जर खरा ठरत असेल तर विद्यापीठाने त्याला त्याचे पैसे परत दिले पाहिजे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडणारे, प्रत्येक प्रश्नांचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा करणारे ॲडव्होकेट गावंडे संतोष नारायणराव, पदवीधरांच्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेणाऱ्या व्यक्तीचीच निवड करा।